हळू करायची का पकवाज माऊलीनं लावलाय, उद्याच्या बातम्याला जर माऊलीची गाठ नाही पडत आपल्याला तसाच वापरता येतो. काही काही माणसं एवढं चांगलं लावत, एकाला लावता येतं तर त्याला वाजवा येत नाही, वाजवायला येतं त्याला लावायला. असंच आहे सगळं. आणि परमार्थामध्ये सुद्धा याच गोष्टीची जास्त अडचण आहे. एखाद्याला चांगल्या कुळामध्ये जन्म मिळाला, गुणी माणूस आहे, पण चांगल्याच्या कुळात जन्म मिळाला नाही. आणि काही माणसं असे की ते चांगल्याच्या कुळात जन्माला आले आणि वागायला अति उत्तम, वागायला आधी उत्तम. म्हणून काही सुकुलीन आणि काही सुशील, काही कुलीन आणि काही सुशील. काही माणसं सुशीलही असतात आणि कुलीनही असतात. देव पाहताना, अंगीकार करताना आम्ही तरी कोणाला जवळ करू? ज्याच्याकडे दोन्ही बी गुण आहेत त्याला जवळ करू. होय ना, दोन्ही बी गुण आहेत त्यालाच आम्ही जवळ करू. पण देव या बाबतीत एक गोष्ट त्याच्या अंतःकरणातलं बघतो, अंतःकरणातलं बघतो. आणि अंतःकरणातलं बघून बाकीच्या गोष्टीला गौणत्व देतो. देव गौणत्व देतो. मी उदाहरण सांगतो. देवाची प्राप्ती करायची, देव कळावा म्हणून वेदशास्त्र एवढे बेजार झाले, त्याला ओळ दिला नाही. काही साधकांनी देवाच्या प्राप्तीसाठी संसाराचा त्याग केला, अरण्यामध्ये जाऊन राहिले, तिथं तपश्चर्या केली, हजारो वर्ष तपश्चर्या केली. भगवंताच्या नावाचा अखंड हाका मारल्या, भगवंताला नुसता जप केला, हाका मारल्या, पण त्याला ओळ सुद्धा दिलं नाही, त्याला ओळ सुद्धा दिला नाही. आणि वनवासात असताना की वानर, होय काय तपश्चर्या केली का वानरांनी अस्वलाने तपश्चर्या केली का? नाही, काय तपश्चर्या केली नाही. नाथ महाराज भागवतामध्ये असं वर्णन करतात की तू देव असा की जो देव वेदशास्त्रांनी हाका मारून वरडून तुझ्या पाठीमागे लागले, पण त्यांच्याकडे वळून सुद्धा बघत नाहीस. आणि ती वानर तुला बोलत नसली तरी पुढे कसं करा म्हणून त्या वानराची राय घ्यायला तुला काय कारण? त्यांच्या अंतःकरणात एक भगवंताच्या बद्दलचा ओलावा होता. हे भगवान ते जाणत होते. म्हणून काही गोष्टी सुरुवातीला चांगल्या आणि काही गोष्टी शेवटी चांगल्या. काही गोष्टी सुरुवातीला चांगल्या, काही गोष्टी शेवटी चांगल्या. कधी कधी एखादी हानी होणारी गोष्ट असते आणि ती गोष्ट करत असताना लाभ होतो. नाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलेला दृष्टांत आहे. एक माणूस दंडाच्या रस्त्याने चालला होता, एकेरी वाट होती, आणि एकेरी वाटेने जात असताना दुपारची वेळ आहे आणि चोरांनी बघितलं आणि त्याला पाठलाग करू लागला आणि हा पळू लागला. आणि पळता पळता एका वाळलेल्या कसपटामध्ये जाऊन बसला आणि चोरांनी बकल हुड केलं तर त्याला गवसालच नाही. आणि त्या चोराने गवसुली म्हणून असं खाली उकरीत होता, हळूहळू का त्या चोराला दिसून येईल. ती चोर हुडकून बेजार होऊन निघून गेले. आणि उकरता त्याला काय लागलं? धनाचा हांडा. काय लपला होता कशाला? चोरापासून वाचण्यासाठी. सापडलं काय? धन. म्हणजे हे वाईटातून चांगलं आहे.